नमस्कार सर्वांना. चला आपण पायथागोरसच्या प्रमेयाची उजळणी करूया. पायथागोरसचं प्रमेय असं सांगतं की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजेच जर आपल्याकडे त्रिकोण एबीसी असेल आणि त्यात कोन बी काटकोन असेल तर त्या कर्णाचा वर्ग म्हणजेच ए सीचा वर्ग हा ए बीचा वर्ग आणि बी सीच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. ते आपण अशा प्रकारे लिहू शकतो. आता तुम्हाला काय वाटतं? पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास म्हणजेच कॉन्व्हर्स हा देखील सत्य असेल का? चला आपण हे पाहूया. पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास असं सांगतो की एखाद्या त्रिकोणामध्ये जर एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल, म्हणजेच जर आपल्याकडे असा एक त्रिकोण असेल ज्यामध्ये एका बाजूचा वर्ग म्हणजेच ए सीचा वर्ग हा ए बीचा वर्ग आणि बी सीच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल, तर त्या पहिल्या बाजूच्या समोरचा कोन म्हणजेच ए सी या बाजूच्या समोरचा कोन जो बी आहे तो काटकोन असतो आणि हा त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. तर आपल्याला इथे त्रिकोण एबीसी दिला आहे, ज्यामध्ये ए सीचा वर्ग हा ए बीचा वर्ग आणि बी सीच्या वर्गाच्या बेरजे इतका आहे. आणि आता आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की कोन बी हा 90 अंश आहे. आपण यासाठी त्रिकोण पी क्यू आरची रचना करूया, ज्यामध्ये कोन क्यू हा काटकोन आहे आणि पी क्यूची लांबी ए बी एवढी असेल. तसंच जर क्यू आरची लांबी बी सी एवढी असेल, समजा जर ए बी 5 असेल आणि बी सी 4 असेल, तर आपण 5 लांबीची पी क्यू आणि 4 लांबीची क्यू आर अशी रचना करत आहोत आणि यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन ठेवत आहोत. या दोन बाजू एकमेकांना लंब आहेत. आपण अशा प्रकारे त्रिकोण पी क्यू आरची रचना करत आहोत. ठीक आहे, आता आपण सिद्धतेला सुरुवात करूया. जर आपण या माहितीनुसार त्रिकोण पी क्यू आरची रचना केली असेल तर त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोन क्यू हा 90 अंश असल्यामुळे पायथागोरसच्या प्रमेयानुसार पी आरचा वर्ग हा पी क्यूचा वर्ग आणि क्यू आरच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल. इथे पी आर हा कर्ण आहे, त्यामुळे पायथागोरसच्या प्रमेयावरून आपल्याला हे सूत्र मिळतं. आता पी आरचा वर्ग हा ए बीचा वर्ग अधिक बी सीच्या वर्ग इतका असेल. असं का? कारण आपण रचनाच तशी केलेली आहे. कारण रचनेनुसार ए बी आणि पी क्यू समान आहेत आणि आपण पी क्यूची लांबी ए बी एवढी घेतली आहे, त्याचप्रमाणे क्यू आरची लांबी बी सी एवढी घेतलेली आहे. त्यामुळे आपण इथे फक्त किमती टाकल्या आहेत. ठीक आहे. तसंच आपल्याला दिलेलं आहे की ए सीचा वर्ग हा ए बीचा वर्ग अधिक बी सीच्या वर्गा इतका सुद्धा आहे. हे तर आपल्याला दिलेलंच आहे. आता जर आपण हे समीकरण आणि हे समीकरण बघितलं तर दोघांची उजवी बाजू तर सारखीच आहे. त्यावरून आपल्याला मिळतं की पी आरचा वर्ग हा ए सीच्या वर्गा इतका आहे आणि याचाच अर्थ पी आर हा ए सी इतकाच आहे. आता आपण हे निश्चित केलं आहे की पी आर आणि ए सी समान आहेत. आता जर आपण या दोन त्रिकोणांकडे पाहिलं, निळ्या आणि गुलाबी त्रिकोणांकडे, तर आपल्याला दिसेल की रचनेनुसार ए बी आणि पी क्यू आधीच समान आहेत आणि रचनेनुसार बी सी आणि क्यू आर सुद्धा समान आहेत आणि ए सी आणि पी आर समान आहेत हे आपण आत्ताच सिद्ध केलं आहे. त्यामुळे बाबा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण खऱ्या अर्थानं एकरूप आहेत. बरोबर? आणि एकरूप त्रिकोणांचे संगत कोन समान असतात. यावरून आपल्याला मिळतं की कोन बी आणि कोन क्यू हे समान आहेत. पण आपल्याला माहीत आहे की कोन क्यू हा 90 अंशाचा आहे. आपण तशीच रचना केली होती, बरोबर? त्यामुळे यावरून कोन बी देखील 90 अंश आहे हे आपल्याला सिद्ध करता येतं. आणि आपल्याला हेच तर सिद्ध करायचं होतं. तर आपण पाहिलं की जर एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल एका त्रिकोणामध्ये, तर व्यत्यासानुसार म्हणजेच कॉन्व्हर्सनुसार आपल्याला समजतं की तो कोन म्हणजेच कर्णाच्या समोरचा कोन खरोखरच 90 अंशाचा असतो.